नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण पैसा आणि चलन हा पाठ पाहायला सुरुवात केली होती. आपण त्याच्या पहिल्या भागात काल पैशाविषयी माहिती पाहिली आहे. आज आपण चलन जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर चलन, करन्सी म्हणजे काय हे आपण आज पाहूया. मित्रांनो, नोटा आणि नाणी हे मिळून काय तर तयार होतं, तर चलन तयार होतं. कारण हे मध्यवर्ती बँकेने तयार केलेलं असतं. आणि आपण काल पाहिलं की आपण जेव्हा बँकेमध्ये ठेवी ठेवतो त्यानुसार बँका काय करतात, तर पतपैसा निर्माण करतात. मग पुढे जाऊन अशाच बँका चेक वगैरे निर्माण करत असतात. तर मध्यवर्ती बँका चेक निर्माण करतात आणि नोटा आणि नाणी हे देखील देशाच्या मध्यवर्ती बँकेने तयार केलेले असतात. तर मित्रांनो, हे एक वाक्य महत्त्वाचं आहे की सर्व चलन हे पैसे असतात, परंतु सर्वच पैसे हे चलन नसतात. आता बघा हे कसं, तर चलन काय आहे, नोटा आणि नाणी या मोजण्यासारख्या गोष्टी आहेत. पैसा तसा मोजायला कठीण असतो, कारण ती एक निर्जीव संकल्पना आहे. पण जेव्हा त्याला चलनाचा आधार दिला तेव्हा नोटा आणि नाणी ह्या ज्या तयार केल्या, ही चलनं तयार झाली, तेव्हा ते आपल्याला मोजता यायला लागलं. म्हणजेच तेव्हा ते एक वैधता प्राप्त झाली. म्हणून चलन काय करतं, तर पैशाला जिवंत करत असतं. आणि आपण इतर जो पैसा म्हणतो की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, हे देखील पैशाचे प्रकार आहेत. परंतु ते चलन नाही, कारण आपण ते आपल्याकडून ते मोजले नाही जाऊ शकत. त्यामुळे हे जे नोटा आणि नाणी हे आहेत, हे चलन आहेत आणि ते जे आहेत ते फक्त पैसा आहेत, म्हणून ते चलन नाहीत. म्हणून सर्व चलन हे पैसे असतात, परंतु सर्वच पैसे हे चलन नसतात. तर मित्रांनो, आता आपण कागदी चलनाचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया. ह्याचे दोन प्रकार आहेत, परिवर्तनीय चलन आणि अपरिवर्तनीय चलन. तर सुरुवातीला आपण परिवर्तनीय चलन म्हणजे काय हे पाहूया. तर बघा, परिवर्तनीय चलन म्हणजे काय, आपल्याला कळतं की परिवर्तनीय म्हणजे एखाद्या गोष्टीचे आपण कशात तरी रूपांतर करू शकतो, एवढं तर आपल्याला परिवर्तनीयमधून कळतं. तर बघा की ज्या चलनाचे तेवढ्याच मूल्याच्या सोन्यामध्ये आपल्याला परिवर्तन करून देण्याची जबाबदारी शासन किंवा मध्यवर्ती बँक घेत असते. की आपण जेवढं चलन दिलं तेवढ्याच मूल्याच्या सोन्याचं परिवर्तन आपल्याला त्यामध्ये करून देतो. कोण, तर शासन आणि मध्यवर्ती बँक. याला काय म्हणतात, तर परिवर्तनीय कागदी चलन असे म्हणतात. आणि या परिवर्तनीय कागदी चलनाचे पुढे जाऊन दोन प्रकार पडतात. बघा, परिवर्तनीय म्हणजे काय, तेवढ्याच मूल्याच्या सोन्यात रूपांतर, त्या चलनाचे तेवढ्याच मूल्याच्या सोन्यात रूपांतर केले जाते. कोणाकडून, तर शासन आणि मध्यवर्ती बँकेकडून. आता याचे आपण कोणते दोन प्रकार आहेत ते पाहूया. तर परिवर्तनीय चलनातील पहिला प्रकार आहे की प्रातिनिधिक कागदी चलन. यामध्ये काय असतं की आपण जेवढ्या नोटा निर्गमित केल्या जातात आणि तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बँकेकडे किंवा शासनाकडे चलनाला आधार म्हणून ठेवावे लागते. म्हणजे जेवढ्या नोटा आहेत तेवढ्याच याचे सोने ठेवावे लागते. हे कशामध्ये, तर प्रातिनिधिक कागदी चलनामध्ये. आणि याला काय म्हणतात, गोल्ड स्टँडर्ड असे म्हणतात. तर हे गोल्ड स्टँडर्ड जे आहे ते ही इंग्लंडच्या मध्यवर्ती बँक ऑफ इंग्लंड आहे, तिने 1931 पर्यंत याचा वापर केला होता. म्हणजे बघा की जर इंग्लंडमध्ये 10 कोटी पौंड किमतीचे जर नोटा असतील, तर तेवढ्या किमतीचे सोने इंग्लंडने चलनाला आधार म्हणून ठेवले होते. म्हणजे जेवढे पैसे, जेवढ्या नोटा तेवढंच सोनं त्याला आधार म्हणून ठेवावे लागते. कुठं, तर बँकेकडे किंवा शासनाकडे. याला काय म्हणतात, गोल्ड स्टँडर्ड असे म्हणतात. आणि या कागदी नोटांना काय असतं, तर एक प्रकारचे सुवर्ण मूल्य प्राप्त झालेले असते, कारण की तेवढ्याच मूल्याचे सोने असते ना, म्हणून या कागदी नोटांना सुवर्ण मूल्य प्राप्त असते. आणि याच्यावरती जनतेचा देखील प्रचंड विश्वास असतो. का तर बघा की आपण कागदी नोटांना जे सुवर्ण मूल्य प्राप्त होते आणि त्याच्यामुळे कागदी नोटा आहेत त्या सांभाळल्या म्हणजे आपल्याला सोने सांभाळल्यासारखेच वाटते. आणि कोणत्याही क्षणी जर कागदी नोटा शासनाकडे किंवा मध्यवर्ती बँकेकडे आपण जमा केल्या तरी तितक्याच किमतीचे सोने आपल्याला मिळते. म्हणून या चलनावरती जनतेचा काय होता, तर विश्वास होता. शिवाय गरीब देशांना असे चलन काढता येत नव्हते. का, तर सोन्याचे मूल्य खूप जास्त आहे, त्यामुळे गरीब देशांना हे परवडणारे नव्हते. आणि इतके सोने राखून ठेवणे गरीब देशांना शक्य नसते, म्हणून त्यांना हे चलन काढता येत नाही. आणि सोन्याचे प्रमाण जर वाढवणे असते ते अवघड आहे, कारण की सोन्याचे मूल्य अधिक असते आणि म्हणून त्याचे सोन्याचे प्रमाण वाढवणे देखील अवघड आहे. आणि यामुळे नवीन चल निर्मिती करणेही अवघड असते. आणि या ज्या अपुरी चलन असतं, कारण नवीन चल निर्मिती आपण करू शकत नाही, त्यामुळे काय होतं, तर विकासावर याचा परिणाम घडून येतो. मित्रांनो, आता आपण पुढचा परिवर्तनीय मधला पुढचा प्रकार आहे की विश्वासाश्रित कागदी चलन. तर आपण हे काय असतं पाहूया. या पद्धतीमध्ये काय असतं की
चलनाचे जे मूल्य आहे ते सुवर्ण इतकेच असते. म्हणजे जे आपण आधी पाहिलं पहिल्या याच्यामध्ये कोणत्या तर प्रातिनिधिक कागदी चलनामध्ये आपण जे पाहिलं की त्याचे मूल्य सुवर्ण इतकेच असते, पण काहींना पूर्णच तेवढ्या मूल्याचे सोने ठेवणे शक्य नसते. मग ते लोक काय करू शकतात, तर काही भाग हा सोने आणि उर्वरित भाग सरकारी रोख्यांच्या स्वरूपामध्ये ते ठेवू शकतात. म्हणजे त्याच्यात आपण काही सोने आणि काही भाग सरकारी रोखे असं ठेवून करू शकतो. याला विश्वासास्त्रित कागदी चलन असे म्हणतात. आणि यामध्ये काय असतं की आपण कुठे ठेवतो, मध्यवर्ती बँकेकडे किंवा शासनाकडे ठेवतो, तर त्यांना माहिती असतं की एकाच वेळी तर सगळे लोक चलनाचे सोन्यात रूपांतर करायला येणार नाहीत. त्यामुळे ही पद्धत चालू राहते, कारण एकाच वेळी सगळ्यांना गरज पडत नाही. भारतामध्ये 1956 पर्यंत ही पद्धत अस्तित्वात होती. कधीपर्यंत, तर भारतामध्ये 1956 पर्यंत ही पद्धत अस्तित्वात होती. आणि या पद्धतीला काय म्हणतात, प्रमाण निधी पद्धत, प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. या पद्धतीला तेव्हा असे प्रमाण निधी पद्धत असे म्हणत होते. मित्रांनो, या पद्धतीमध्ये काय होतं, तर भारतातील एकूण चलनाच्या 40% इतके जे सोने होते ते परकीय चलन रिझर्व्ह बँकेकडे तारण ठेवायचं. म्हणजे जे टोटल चलन आहे भारताचं त्याच्यात 40% सोने कुठे असायचे, तर परकीय चलन रिझर्व्ह बँकेकडून बँकेकडे तारण असायचे. आणि उर्वरित जो 60% चलनाच्या किमती इतके सरकारी कर्जरोखे त्यामध्ये राखून ठेवलेले असायचे. म्हणजे 40% सोने आणि 60% कर्जरोखे. म्हणजे चलनाच्या 100% तारण रिझर्व्ह बँकेकडे होते. कारण की पूर्ण 100% सोने ठेवणे पॉसिबल नव्हतं, म्हणून 40% सोने आणि 60% सरकारी रोखे असायचे. तर हे मिळून 100% व्हायचे. 1956 पर्यंत भारतामध्ये ही प्रमाण निधी पद्धत अस्तित्वात होती. आता मित्रांनो, आपण पुढचा प्रकार पाहूया की अपरिवर्तनीय चलन. यातून देखील आपल्याला कळतं की अपरिवर्तनीय म्हणजे काय, तर आपण त्याचे रूपांतर करू शकत नाही. मग परिवर्तनीयच्या विरुद्ध व्याख्या म्हणजे यात काय असणार की सुवर्ण रोखे, प्रतिभूती यांमध्ये आपण काय करू शकत नाही, तर त्या चलनाचे रूपांतर करू शकत नाही. हे करून दिले जात नाही. त्याला काय म्हणतात, अपरिवर्तनीय चलन असे म्हणतात. आणि अशा अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की शासनाकडे किंवा मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा नाममात्र साठा असतो. कारण की ते रूपांतरच केले जात नाही, त्यामुळे शासनाकडे सोन्याचा साठा असण्याचे शक्यताच कमी आहे. शिवाय जेव्हा दुसरे महायुद्ध आले, तेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वच जवळपास देशांनी काय केलं, तर ही पद्धत स्वीकारली. कोणती, अपरिवर्तनीय चलनाची. आणि भारत पण याला अपवाद नव्हता. भारतामध्ये पण ही पद्धत स्वीकारली गेली. कधी, तर दुसऱ्या महायुद्धानंतर. कारण की आर्थिक संकट वाढत चाललेले आणि सोने वगैरे अशा गोष्टींचं मूल्य जास्त असल्यामुळे तेव्हा हे सर्व साठा करून ठेवणे शक्य नव्हते. परंतु मित्रांनो बघा की आपण पाहिले परिवर्तनीय चलन जे आहे ते गरीब देशांना परवडणारे नव्हते, परंतु हे चलन जे आहे अपरिवर्तनीय चलन हे गरीब देशांना परवडणारे होते. पण यात असा प्रॉब्लेम होता की हे चलन अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामुळे लोकांचा याच्यावर विश्वास काय असतो, तर कमी असतो. कारण की ते परिवर्तनीय होते, ते जर पैसे दिले तर तेवढेच सोने मिळेल हा लोकांना विश्वास होता. पण इथे पैशाच्या बदल्यात आपल्याला सोने मिळणार नाही, तर त्यामुळे लोकांना इथे त्या मानाने विश्वास कमी असतो. आणि या काय होतं की चलन साठा वाढतो, तिथे सुवर्ण साठा वाढत असतो, पण इथे काय होतो, चलन साठा वाढतो. आणि चलन साठा वाढला तर प्रचंड काय होत असते, चलन वाढ होते. तर असं याचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही लिंक करून अभ्यास करू शकता. एक कंपॅरेटिव्हली स्टडी आपण जी करतो, तुलनात्मक अभ्यास आपण करू शकतो याचा. आणि 6 ऑक्टोबर 1956ला भारताने काय केले, तर अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारले. मित्रांनो, कधी आपण कागदी चलन स्वीकारले यावर एक विधान देऊन आपल्याला योग्य किंवा अयोग्य ओळखायला येऊ शकतं. त्यामुळे ज्या तारखा आपल्याला दिलेल्या असतात त्या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तर कधी भारताने 6 ऑक्टोबर 1956ला हे अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारले. आणि या पद्धतीला भारतात काय म्हणतात, तर किमान निधी पद्धत असे म्हणतात, मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. तर लक्षात ठेवा, ज्या आपल्या 2 पद्धती आहेत, कोणत्या, एक प्रमाण निधी पद्धत आणि किमान निधी पद्धत. या दोन्ही पद्धती महत्त्वाच्या आहेत. आणि रिझर्व्ह बँकेला काय, तर अमर्याद चलन छापण्याचा रिझर्व्ह बँकेकडे अधिकार आहे. बघा कसं, तर रिझर्व्ह बँकेकडे समजा 200 कोटी रुपये निधी म्हणून राखून ठेवण्यात आले आहे. आणि त्यातील 115 कोटी रुपयांचे जर सोने आहे आणि 85 कोटी रुपयांचे काय, तर सरकारी कर्जरोखे आहे. आता रिझर्व्ह बँकेकडे जेवढा साठा आहे तो रिझर्व्ह बँकेकडेच असतो आणि तर रिझर्व्ह बँकेला तो सांभाळावा लागतो. मग रिझर्व्ह बँक या साठ्यात वाढही करू शकते. मग त्यांना वाटलं वाढ करायचे तर ते चलन
छापू शकतात अजून, म्हणून रिझर्व्ह बँकेला काय आहे तर अमर्याद चलन छापण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे नोटा किती छापायच्या यासाठी रिझर्व्ह बँक काय करते तर आर्थिक विकास दर, महागाईचा दर, मागणीचा दर आणि चलनसाठा या गोष्टी मोजून विशिष्ट सूत्रांचा वापर करून चलन छापत असते. तर मित्रांनो, आता आपण चलनी नोटांविषयी जाणून घेऊया की चलनी नोटा कशा, काय, कोणत्या नोटा, किती नोटा, कोण छापतं हे आपण पाहूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला 1 रुपयाची नोट. 1 रुपयाची नोट जी आहे ती कोण छापत असतं तर भारत सरकार छापते आणि त्या नोटा RBI चलनात आणते. आणि इतर ज्या सर्व नोटा आहेत त्या कोण छापतं तर RBI छापते आणि भारत सरकार चलनात आणते. हे लक्षात ठेवा. 1 रुपयाची नोट भारत सरकार छापते आणि RBI चलनात आणते. आता बघा, भारत सरकारी नोट छापते त्यामुळे ह्या नोटांवर सही कोणाची असते तर वित्त मंत्रालयाच्या सचिवाची सही असते. आणि इतर नोटांवर कोणाची सही असते तर RBIच्या गव्हर्नरची सही असते. कारण इतर नोटा कोण छापतो? RBI छापते. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि 1 रुपयाची नोट जी आहे ती नोट बँक नोट नसते. बँक नोट कोणाला म्हणतात तर ज्या नोटा RBI छापते म्हणजे रिझर्व्ह बँक छापते त्यांना बँक नोट असे म्हणतात. आणि 1 रुपयाची नोट ही भारत सरकार छापते त्यामुळे 1 रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा या बँक नोट असतात. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि बघा, जसं म्हटल्याप्रमाणे सर्व नोटा बाकीच्या 1 रुपयाची नोट सोडून RBI सर्व नोटा छापते आणि त्या भारत सरकार चलनात आणते. आता RBI नोटा छापू शकते किती, त्यांना अमर्याद नोटा छापण्याचा अधिकार आहे. परंतु जास्तीत जास्त किती रुपयापर्यंतची नोट RBI छापू शकते तर मित्रांनो, जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंतची नोट RBI छापू शकते. आणि ही नोट 1899 मध्ये ही नोट चलनात होती. ह्या नोटीबद्दल विमुद्रीकरण देखील केले गेले होते, हे आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पाहूया भारतीय नाणी. आपण चलनी नोटा पाहिल्या, आता आपण भारतीय नाण्यांविषयी जाणून घेऊया. तर बघा, जी सर्व नाणी आहेत ती कोण छापतं तर भारत सरकार तयार करत असतं आणि ती RBI चलनात आणत असतं. म्हणजे प्रत्येक नाण्यांवरती आपण पाहतो भारत सरकार लिहिलेलं असतं ना, तरी सर्व नाणी भारत सरकार तयार करतं आणि RBI चलनात आणतं. तर भारत सरकार काय करू शकतं, भारत सरकारला अधिकार आहे, परंतु तो किती जास्तीत जास्त रुपयाचे नाणे छापू शकतो तर भारत सरकार जास्तीत जास्त 1,000 रुपयांचे नाणे तयार करू शकते. जशी नोट फक्त 10,000 पर्यंत तयार करू शकतो तशी जास्तीत जास्त 1,000 रुपयांचे नाणे आपण तयार करू शकतो. आपण म्हणजे भारत सरकार तयार करू शकते. आणि मित्रांनो, ज्या भारतीय नाणी आहेत ते तयार करण्यासाठी सध्या भारतीय नाणे कायदा 2011 हा कायदा अस्तित्वात आहे. तर लक्षात ठेवा, भारतीय नाणे कायदा 2011 यानुसार आता नाण्यांचे जे नाणे छापले जातात किंवा नाण्यांविषयी जे पण असेल ते त्या कायद्यानुसार चालते. तर हे लक्षात आलं की जास्तीत जास्त 10,000 रुपयाची नोट आणि जास्तीत जास्त 1,000 रुपयांचे नाणे तयार केले जाऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण पुढे पाहूया की रुपयाचा प्रवास कसा आहे. म्हणजे रुपया अस्तित्वात आला, पुढे त्यामध्ये काय बदल झाले, हा सर्व आपण रुपयाचा प्रवास आता पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, 1882 मध्ये ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम कागदी चलन आणले. जे कागदी चलन होते ते सर्वप्रथम कोणी आणले तर ब्रिटिश सरकारने भारतात आणले. कधी? 1882 मध्ये. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा RBIची स्थापना झाली तेव्हा काय झालं तर भारतामध्ये रुपया जे आहे ते स्वतंत्र चलन म्हणून अस्तित्वात आले. म्हणजे जसं की पौंड किंवा डॉलर हे जे चलन आहेत तसेच ते स्वतंत्र होते त्यांच्यात. तसेच भारतात रुपया हे स्वतंत्र चलन म्हणून अस्तित्वात आले. कधी? RBIच्या स्थापना बरोबर. तर ते जेव्हा रुपया एक स्वतंत्र चलन होते भारतात, परंतु तेव्हा ब्रिटिश लोक भारतात होते आणि व्यापारासाठी ते पौंड या चलनावरती रुपया आधारित होता. कारण ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यांचं कोणतं चलन आहे ब्रिटिशांचं तर पौंड आहे. त्यामुळे भारताचा रुपया परकीय व्यापारासाठी पौंड या चलनावर आधारित होता. आणि 1947 नंतर जेव्हा IMFचा सदस्य झाला, भारत सदस्य झाला तेव्हा भारतीय रुपयाचा विनिमय दर कशावर होता तर IMFच्या चलन तत्वावर आधारित होता. म्हणजे आधी व्यापारासाठी परकीय व्यापारासाठी पौंडवर आधारित होता. नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1947 नंतर भारत IMFचा सदस्य बनला, त्यानंतर भारताचा जो रुपया आहे तो त्या रुपयाचा विनिमय दर कशावर आधारित होता तर IMFच्या चलन तत्वावर आधारित होता. आणि 15 ऑगस्ट 1950 पासून भारतीय प्रजासत्ताकाची नाणी अस्तित्वात आली. कधीपासून? 15 ऑगस्ट 1950 पासून. म्हणजे इंग्लंडच्या राजाची प्रतिकृतीची जागा कोणी घेतली तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरील
सिंह चतुर्जय माहिती आहे की सारनाथ येथील अशोक स्तंभ, अशोकाचे चित्र हे तिथे छापले जाऊ लागले. म्हणजे 1 रुपयाच्या नाण्यावरील वाघाच्या प्रतिकृतीची जागा कोणी घेतली होती, तर मक्याच्या कणसाच्या प्रतिकृतीने घेतली होती. बघा हे चित्र बदललेले होते. पुढे मक्याच्या कणसाच्या ऐवजी कमळाचे फूल, हे तुम्ही तुमच्याकडे नाणे असतील तर तुम्ही हे बघू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यावर साल देखील असतं लिहिलेलं, त्यामुळे हे लक्षात ठेवायला तुम्हाला अजून बघितल्यानंतर सोपं जाईल. तर बघा ब्रिटनच्या राजाऐवजी काय झालं, तर अशोकाचे चित्र त्या नाण्यांवरती यायला लागले. पुढे 1 एप्रिल 1957 पासून दशमान पद्धती अस्तित्वात आली. म्हणजे आधी असं होतं की 1 रुपया म्हणजे 64 पैसे, ते 1 आना वगैरे अशा गोष्टी होत्या, 12 आणे असे होते. तर पुढे 1 रुपया म्हणजे 64 पैसे असं होतं. परंतु पुढे जाऊन जेव्हा दशमान पद्धती अस्तित्वात आली तेव्हा काय झालं, 1 रुपया हा 64 पैशांचा नसून 100 पैशांचा असा 1 रुपया झाला. आणि 1962 मध्ये 1 पैशाचे नाणे आले. कधी, तर 1962 मध्ये 1 पैशाचे नाणे आले. म्हणजे हे जे 1 पैशाचे नाणे आहे ते 1 आण्याचा पाव असं म्हटलं जायचं, पाव भाग. तर हे लक्षात ठेवा. आणि पुढे 3 ऑक्टोबर 1987ला 500 रुपयाच्या नोटेवर पहिल्यांदाच गांधीजींचा, महात्मा गांधीजींचा फोटो आला. तर बघा आता आपण सर्वच नोटांवरती महात्मा गांधीजींचे फोटो पाहतो, पण तो सर्वात प्रथम कधी आला, तर 3 ऑक्टोबर 1987ला 500 रुपयाच्या नोटेवर आला. आणि याच्या आधी काय होतं, तर अशोक स्तंभ, अशोकाचं जे मुद्रा होती ती होती. पुढे सर्वच नोटांवरती, कधी तर 1996 नंतर सर्व चलनांवरती काय आला, तर महात्मा गांधीजींचा फोटो आला. आणि मित्रांनो, आपण आधी रुपया, रु आणि टिंब असं करून आपण रुपया लिहित होतो, परंतु डी उदय कुमार यांनी रुपयाचे हे नवे चिन्ह तयार केले. कोणते, र. आपण असं आता लिहिलं जातं, तर हे चिन्ह वापरण्यात आले रुपयासाठी. कधीपासून, तर 2010 पासून. मग पुढे सर्वच चलनांवरती हे रुपयाचे हे चिन्ह वापरण्यात आले. मित्रांनो, आता आपण चलनिर्मिती पाहूया. तर बघा, भारतामध्ये 4 ठिकाणी नोट प्रेस आहेत. नोट प्रेस म्हणजे जिथे नोटा छापल्या जातात, हे 4 ठिकाणी आहेत. कुठे कुठे, तर नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस आहे. शिवाय देवासमध्ये बँक नोट प्रेस आहे. मध्य प्रदेश. मित्रांनो, यावर जोड्या लावायला विचारले जातात की कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या ठिकाणी कोणते नोट प्रेस आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. या 4ही नोट प्रेस लक्षात ठेवणे आणि त्यांचे ठिकाण लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तर नाशिकमधील करन्सी नोट प्रेस, बँक नोट प्रेस देवास. देवास कुठे आहे, तर मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि म्हैसूरला नोट प्रेस आहे, ती म्हैसूर कुठे आहे, कर्नाटकमध्ये आहे. शिवाय सालबोनीमध्ये देखील एक नोट प्रेस आहे. सालबोनी कुठे आलं, पश्चिम बंगालमध्ये. आता मित्रांनो, या 4 नोट प्रेस आहेत, परंतु जी करन्सी नोट प्रेस नाशिकची आणि देवास मध्य प्रदेशमधली बँक नोट प्रेस, या 2 नोट प्रेस स्पॅम कॉईलच्या याच्या खाली आहेत. म्हणजे ह्या स्पॅम कॉईलच्या अधिपत्याखाली आहेत. आणि ज्या नोट प्रेस म्हैसूर कर्नाटक आणि नोट प्रेस सालबोनी पश्चिम बंगाल या RBIच्या याच्याखाली आहेत. म्हणजे बघा की स्पॅम कॉईल आणि RBI या दोघांच्या अधिपत्याखाली ह्या 2 नोट प्रेस आहेत. म्हणजे यांचं त्यावर नियंत्रण आहे. शिवाय मित्रांनो, या नोट प्रेस व्यतिरिक्त देखील मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे टाकसाळी आहेत. आणि या टाकसाळी भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. तर त्या आपण ज्या आधी पाहिलं की हे करन्सी नोट प्रेस नाशिक आणि बँक नोट प्रेस मध्य प्रदेशची, ह्या दोन्ही स्पॅम कोईलच्या मालकीच्या आहेत. आणि म्हैसूर कर्नाटकची नोट प्रेस आणि पश्चिम बंगालमधील सालबोनीची नोट प्रेस या RBIच्या मालकीच्या आहेत. आणि मुंबई, कोलकाता, हैदराबाद व नोएडा येथील ज्या टाकसाळी आहेत या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. कोणती टाकसाळी, कोणती नोट प्रेस कोणाच्या मालकीची आहे हे आपल्याला लक्षात ठेवणे देखील इथे गरजेचे आहे. आता मित्रांनो, या नोट प्रेस व्यतिरिक्त, या चलन छपाई व्यतिरिक्त देखील काही संस्था आहेत ज्या कार्यरत आहेत की पेपर पुरवतात किंवा स्टॅम्प पुरवतात. अशा गोष्टी आपल्याला त्या संस्था पुरवत असतात नोट छापण्यासाठी. तर त्या आपण पाहूया. इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद आणि सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद हे आपल्याला नोट प्रेससाठी पेपर पुरवतात. यांनी जेव्हा 2000च्या नवीन नोटा आल्या किंवा नवीन नोटा जेव्हा तयार करताना नोटांची साईज, पेपरची साईज बदलावी लागते, तर या होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलने हा आपल्याला पेपर पुरवला होता. या 3 संस्था कार्य करतात. तर मित्रांनो, आता आपण ग्रेशमचे तत्त्व पाहूया. तर ग्रेशमचे तत्त्व काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी आपण वाईट पैसा आणि चांगला पैसा या दोघांमधला फरक काय आहे हे आधी जाणून घेऊया. तर मित्रांनो, वाईट पैसा म्हणजे कोणता, तर वाईट पैसा म्हणजे एखाद्या
आता एखादा डॉलर आहे, एखादं चलन 1 रुपयाचा डॉलर आहे, तर ते 1 रुपया किंवा एखाद्या चलनावरती, एखाद्या नाण्यावरती जी किंमत छापले त्या किमती आणि जे नाणे जे धातूने बनवले आहे त्या धातूची किंमत आणि छापलेली किंमत या दोन्हीमध्ये किती फरक आहे. जर तो फरक खूप जास्त असेल तर तो झाला वाईट पैसा, तो झाला चांगला पैसा, आणि जर तो फरक खूप कमी असेल तर तो झाला वाईट पैसा. त्यामुळे या दोन गोष्टी आहेत की वाईट पैसा आणि चांगला पैसा. तर आता आपण बघूया की ग्रेशमचे तत्व काय आहे. तर ग्रेशमच्या मते जेव्हा शासन एखाद्या प्रकारच्या पैशाचे अधिमूल्यन करते तेव्हा दुसऱ्या प्रकारच्या पैशाचे अवमूल्यन होऊन दुसऱ्या प्रकारचा पैसा चलनातून बाहेर पडतो. म्हणजेच एक पैसा दुसऱ्या पैशाला चलनातून काय करत असतो तर बाहेर पाडत असतो. तर बघा, म्हणजेच काय, थोडक्यात काय ग्रेशमचं म्हणणं होतं की वाईट पैसा हा चांगल्या पैशाला दूर सारतो. जसं तुम्हाला मगाशीच म्हटलं की वाईट पैसा म्हणजे पैशावरील छापलेली किंमत आणि त्या धातूची किंमत यामध्ये खूप जास्त तफावत. मित्रांनो, मगाशी माझ्याकडून चुकी झाली सांगताना. वाईट पैसा म्हणजे जर जी छापलेली किंमत आहे आणि त्यावरची धातूची किंमत आहे यांमध्ये जास्त तफावत असते आणि ह्याला काय म्हणतात, वाईट पैसा म्हणतात. आणि चांगला पैसा कोणता, तर छापलेली किंमत आणि तो पैसा ज्या धातूपासून बनला आहे त्या धातूची किंमत या दोघांमध्ये जास्त तफावत नसते. तर मग ज्यात जास्त तफावत असल्याने आता आपण जे वापरतो त्यामध्ये जास्त तफावत दिसते. तर हे 1 रुपयाचा कॉईन असेल समजतो, चांदीचा बनले असेल तर त्या धातूची किंमत थोडी जास्त आहे आणि आपली किंमत जी छापील किंमत आहे ती 1 रुपया आहे. तर यामध्ये तफावत जास्त दिसते. आता वाईट पैसा आलेला आहे, आपण असं म्हणू शकतो. तर वाईट पैसा काय करतो, चांगल्या पैशाला दूर सारतो. हे लक्षात ठेवा, वाईट पैसा आणि चांगला पैसा काय ते. ठीक आहे, आता आपण पाहूया प्रदिष्ट मुद्रा म्हणजे काय. तर प्रदिष्ट मुद्रा हा देखील एक अपरिवर्तनीय कागदी चलनाचाच प्रकार आहे. आपण मगाशी पाहिलं अपरिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय, तर चलनाचे आपण सुवर्ण किंवा रोखे किंवा प्रतिभूती, शासकीय प्रतिभूती आहेत त्यामध्ये आपण याचे रूपांतर करू शकत नाही असा पैसा, तर असे चलन. तर हा देखील जे प्रदिष्ट मुद्रा आहे हा देखील या कागदी चलनाचाच प्रकार आहे. कोणत्या, अपरिवर्तनीय कागदी चलनाचा प्रकार. आणि जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचं असं मत आहे की ज्या अपरिवर्तनीय मुद्रा आहेत या सर्वच अपरिवर्तनीय मुद्रा या प्रदिष्ट मुद्रा असतात असं अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. तर जी ही प्रदिष्ट मुद्रा आहे ही कधी का मिळते, तर आर्थिक संकटावेळी ही मुद्रा काढली जाते. काहीतरी आर्थिक संकट येतं एखाद्या युद्धानंतर किंवा महागाई किंवा काय, जसं महामंदी येते तेव्हा ही काढली जाते. तर याला आर्थिक संकटावेळी काढल्यामुळे त्याला काय म्हणतात, संकटकालीन मुद्रा असे म्हणतात. प्रदिष्ट मुद्रेचं दुसरे नाव काय आहे, संकटकालीन मुद्रा. आणि अमेरिकेमध्ये जेव्हा सिव्हिल वॉर झालं होतं तेव्हा ग्रीनबॅक्स नावाने काय छापले होते, डॉलर छापले गेले होते. म्हणजे ग्रीनबॅक्स ही अमेरिकेने सिव्हिल वॉरच्या वेळी ग्रीनबॅक्स ही प्रदिष्ट मुद्रा काढली होती. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण पुढे पाहूया की विमुद्रीकरण, डिमॉनिटायझेशन. मित्रांनो, विमुद्रीकरण म्हणजे काय, तर जी एखादी आपली नोट आहे, एखादी आता व्यवहारात आपण नोटा वापरतो किंवा एखादे चलन वापरतो आपण व्यवहारात, त्याचे विधिग्राह्यत्व काढून टाकणे. म्हणजेच काय, तर त्या चलनातून ते चलन व्यवहारातून बाद करून टाकणे आणि त्याऐवजी दुसरे चलन आणणे, ह्याला काय म्हणतात, विमुद्रीकरण म्हणतात. दुसरे चलन आणले जाऊ, प्रत्येक वेळी दुसरे चलन आणले जाईलच असे नाही, परंतु त्या जे चलन आहे एखादं ते विधिग्राह्यत्व त्याचे काढून घेतले जाईल, म्हणजे ते व्यवहारातून काढून टाकल्या जातील. आजपर्यंत भारतात 3 वेळा विमुद्रीकरण केले गेले आहे. तर हे लक्षात ठेवा, कधी कधी विमुद्रीकरण केले आणि कोणत्या नोटांचे किंवा कोणत्या चलनाचे केले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आजपर्यंत 3 वेळा भारतात विमुद्रीकरण झाले. 1946 मध्ये सर्वप्रथम कधी झाले, तर 1946 मध्ये झाले. त्यावेळी काय केलं होतं, तर 1000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या चलनातून बाद केल्या होत्या, म्हणजे काढून टाकल्या होत्या. ही 10,000ची जी नोट आहे ती पुन्हा 1959 मध्ये पुन्हा आली होती चलनामध्ये. आणि मग 1978 मध्ये दुसरे विमुद्रीकरण झाले. तेव्हा या दुसऱ्या विमुद्रीकरणाच्या वेळी 1000 आणि 5000 आणि 10,000 या 3 नोटा चलनातून बाद केल्या होत्या, म्हणजे चलनातून त्याचे विधिग्राह्यत्व काढून घेतले होते व्यवहारातून. ठीक आहे. तर पुढचं जे विमुद्रीकरण आहे हे जे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, आपण त्याचे एक काय म्हणू शकतो की विटनेस म्हणू शकतो. 2016च्या वेळी जे विमुद्रीकरण झाले त्यावेळी चलनातून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बाद केल्या
आणि तिथे 500ची आणि 2000ची नवीन नोट टाकली. तर मित्रांनो, हे विमुद्रीकरण कधी झाले आणि त्यात कोणते बदल केले गेले हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर या 3 वेळी हे विमुद्रीकरण केले गेले. मित्रांनो, आपला हा पाठ इथे संपलेला आहे. हा फार मोठा पाठ होता तसा तर, पण यावरील प्रश्न उत्तरे, यावर आयोगाने मागील वर्षी जे प्रश्न विचारले आहेत ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे सोल्युशन देखील पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.